लक्षात ठेवा. आज हे मी बोलत नाहीये मायबाप, लक्षात ठेवा. हा माझा भोलेनाथ बोलतोय. हे भोलेनाथाचे शब्द आहे, भोलेनाथाचे श्लोक मी तुमच्या समोर मांडतोय. येणाऱ्या युगामध्ये, येणाऱ्या कलियुगामध्ये अस्थिर माणसं खूप आहे. स्थिरता नाहीये जीवनामध्ये, चंचलता आहे, मन स्थिर नाहीये. काहीतरी जीवनामध्ये संकटावर संकट येत आहे, दुःख आहे. आज माझा भोलेनाथ त्या ठिकाणी भगवान विष्णू ब्रह्मदेवाला सांगतात, जर तुम्हाला कदा काळी दुःख प्राप्त झालं तर हे विष्णू, हे ब्रह्म एक करा, एक करा. आज मी तुम्हाला अलौकिक साधन सांगतोय की तुमच्या समूळ मुळापासून दुःख हे नाहीस होईल. जीवनामध्ये दुःख प्राप्त होणारच नाहीये, किंवा त्या दुःखाला लढण्याची ताकद, ती शक्ती तुम्हाला प्राप्त होईल. हे विष्णू, हे ब्रह्म ऐका, आणि सावध चित्ताने ऐका, सावध होऊन ऐका. कारण दुःख हे प्रत्येकाच्या नशिबाला आहे. ऐकणे यजमान, अरे दुःख कोणाला चुकलं मला सांगा ना, कोणाला? अरे देवाला दुःख चुकलं नाही रे, बाकीच्याचं काय बोलावं. आज आपण एवढ्या सुंदर भगवंताविषयी बोलतोय, नाही, कोणाला दुःख चुकलं नाही, आणि दुःखाने कोणाला सोडलंही नाही. प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं व्याधी नाही कोणाला सोडलं. मी बोलून गेलो मायबाप की माझा भगवान शंकर यावर काय सुंदर पर्याय सांगितलाय. अरे दुःखानं कोणाला सोडलं नाही रे. हे जगाच्या या डोळ्यामध्ये जे अश्रू आहे ते सुखाचे नाहीच आहे मायबाप. कारण अश्रू हे दोन प्रकारचे सांगितले, एक सुखाचे आणि एक आनंदाचे मायबाप, एक दुःखाचे. पण अश्रूमध्ये फरक सांगितला. आनंदाचे अश्रू हे वेगळे असतात आणि दुःखाचे अश्रू हे वेगळे असतात. असं म्हणतात की त्या ठिकाणी आनंदाचे अश्रू हे थंड असतात आणि दुःखाचे अश्रू हे गरम असतात. बरोबर ना? म्हणजे आनंद झालाही तरी अश्रू येतात आणि दुःख झालं तरी अश्रू येतात. जास्तच आनंद झाला तरीही अश्रू येतात आणि दुःख झालं येतात. दुःखानं नाही सोडलं माहिती. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं. जो देखे हो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया. सगळे दुखी मायबाप. कोण सुखी आहे, कोणाला सुखी आहे? सुख फक्त हे मान्यात आहे. जर कोणी विचारलं बाबा तुम्ही कसे आहेत, बरे आनंदात आहे, पण अंतःकरणातून दुःखच असतं मायबाप. जो देखे सो दुखिया बाबा. सगळे दुःखी असतात. भगवान शंकराला त्या ठिकाणी याच गोष्टीची काळजी वाटली असेल. ऐका रे, आपल्याकरता देव सांगतोय, लक्ष इकडे असू द्या मायबा. त्याच गोष्टीची काळजी वाटली असेल माझ्या देवाला, माझ्या भगवंताला. आणि आज माझा भोलेनाथ, माझा महादेव भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला सांगतात, जर तुम्हाला जीवनात दुःख प्राप्त झालं ना, जर जीवनात तुम्ही अस्वस्थ झालात ना, जीवनात तुम्ही अस्थिर झाला ना, हे विष्णू आणि हे ब्रह्म एक करा. एक अलौकिक साधन तुम्हाला सांगतो रे, ते जर तुम्ही केले ना, तुमच्या जीवनात कधी दुःख प्राप्त होणार नाही नाही नाही. आणि आज माझा भोलेनाथ, माझा साम सदाशिव आज विष्णू आणि भगवंताला सांगतात की हे विष्णू ऐका. पार्थिव चैव मनमूर्ती
विधया कुरुतो युवा सेवा च विविधां प्राज्ञो कृत्वा सुखमवाप्यसे हे भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला सांगतात, हे विष्णू, या युगामध्ये एक अलौकिक साधन म्हणजे जे आज या ज्योतिर्लिंगानं मी तुमच्या समोर प्रगट झालो ना, हे तर ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी एक सूक्ष्म रूपानं प्रगट होईल. हे सूक्ष्म रूपानं प्रगट होईल आणि त्या लिंगाची, त्या ज्योतिर्लिंगाची जो कोणी पूजा करेल, आवडीनं पूजा करेल, फार मोठ्या अंतःकरणानं पूजा करेल, हे विष्णू, हे ब्रह्म, मी आज त्या ठिकाणी हा आशीर्वाद देतोय, मी माझ्या मुखातून सांगतोय, जो अनेक प्रकाराने ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार जो त्या भगवान शंकराच्या लिंगाचं पूजन करेल ना, हे विष्णू, हे ब्रह्म, माझा शब्द आहे, माझा शब्द आहे की त्या व्यक्तीला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीच आहे. पूजा करत असताना फार शुद्ध भाव असावा. संकट आलं माझी पूजा करावी, अस्थिर असेल माझी पूजा करावी, जगातल्या सर्व सुख प्रदान करणारी माझी ही ज्योतिर्लिंगाची पूजा राहील, हे विष्णू, हे ब्रह्म. सांगणारे कोण नाही, सांगणारा माझा महादेव आहे, तो भोलेनाथ आहे, साम सदा शिव आहे. सर्व सुख प्राप्त होतील. या जगातले असं दुःख तुम्हाला काय मिळणार नाहीये. पण पूजा करत असताना तुमचं मन मात्र पवित्र असावं, तुमच्या अंतःकरणात पवित्र भावना असाव्या, तुमची तळमळ असावी. आणि बास पवित्र अंतःकरणाने जो कोणी या ज्योतिर्लिंगाचं, पार्थिवलिंगाचं माझी पूजा करेल ना, माझा शब्द आहे, माझा शब्द आहे, जो सेवा करेल त्याला निश्चित त्या ठिकाणी त्याला सुख प्रदान केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे आणि हा शब्द